नमस्कार. मी डॉक्टर हेमलता अरविंद नंदुरकर ब्रह्मपुरीहून आलेले आहे. मी जेव्हा आली तेव्हा मला साधं चालतासुद्धा येत नव्हतं. सोबतच मला BP, शुगर, थायरॉईड हे आजार होते. शुगर तेवढं वाढलं होतं की HbA1c 9.4 एवढं होतं आणि मला इन्शुलिन चालू होतं सकाळ संध्याकाळ आणि त्याच्यामुळेच मला म्हणजे नसांचा प्रॉब्लेम. उजवा पाय पूर्ण कडलेला होता, स्टिफनेस होतं टोटल, मला काहीच चालता येईना. आणि अशा याच्यामध्ये मी माधवबागला आले. मला भार्गवदत्त कात्यायन काका आहे, त्यांना हार्ट प्रॉब्लेम होता 4 वर्षापूर्वी. ते छान बरे झाले आणि आज अगदी तंदुरुस्त आयुष्य जगत आहेत. तर त्यांच्याकडूनच बघून त्यांचे मुलगा आहे अनिरुद्ध कात्यायन, यांनीसुद्धा मला खूप फोर्स केला आणि माझे स्वतः मिस्टर आहेत अरविंद नंदुरकर, यांनीसुद्धा म्हटलं की पंचकर्म केल्याशिवाय तुला आराम होणार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही माधवबागला सगळीकडे आलो आणि इथे जी ट्रीटमेंट घेतलेली आहे, योगा आहे, पंचकर्म आहे आणि मेडिसिन आणि बाकी सगळी जी व्यवस्था आहे, एक्झरसाईज आहे, अगदी आपलं जे रुटीन असतं आपल्या चुकीच्या दिनचर्येमुळे आपल्याला हा सगळा त्रास होत असतो आणि इथली अगदी सुरळीत अशी दिनचर्या अगदी पहाटे 4 पासून सुरू होते आहे आणि रात्रीला पर्यंत वेळेवर जेवण सगळं व्यवस्थित, त्याच्यामुळे अगदी ठणठणीत झालेलं आहे. पहिल्या दिवशी फक्त 320 मीटर मी चाललेली. आजचा माझा 7वा दिवस आहे आणि आज मी 1920 मीटर चाललेली आहे आणि अगदीच मला आज काहीच त्रास नाही आहे. थंडी असूनही मी आज छान आहे आणि व्यवस्थित सगळी. आणि मी धन्यवाद मानते माधवबागच्या संपूर्ण टीमला की ज्यांनी अशी काळजी घेतली. इथे प्रत्येक पेशंटची अशी छान काळजी घेतात, आपुलकीने विचारतात आणि सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर होतात. त्याच्यामुळे इथे आपल्याला नक्कीच आराम होतो. मी तर बरेच जणांना म्हणेन की तुम्ही माधवबाग, कारण आपल्या शरीरामध्ये मला कळत होतं की माझा रुमॅटॉइड आर्थरायटिस होता, RA फॅक्टर 160 झालेला होता, जो की 20च्या आत पाहिजे आणि तो भयंकर वाढलेला. त्याच्यामुळे सगळे अगदी छोटे मोठे सगळे सांधे त्रास देत होते. मी यायच्या 2 दिवसात बिलकुल बेड रिडन होती, बेडवर मला उठता येईना, बसता येईना. इथे आल्यानंतर मला, मी ज्या चेअरवर बसली आहे त्या चेअरवरसुद्धा मला बसता येत नव्हतं. मोठ्या मुश्किलीने बसायची, कोणातरी आधार घेऊन चालायची. आज मी बिना आधाराने छान सुरळीत चालते आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे. थंडीचे दिवस असताना मला आराम होतो आहे इथे. आणि पहाटेला चालायचं कसं आपल्याला प्रश्न पडतो, पण नक्कीच पहाटेला आपले सगळे थंडीचे कपडे घालून आपण चाललं ना तर व्यवस्थित. कारण मी जर त्याला घाबरली असती तर कदाचित मी आज कमी चालली असते किंवा बरोबर चालणं झालं नसतं. पण माझे सगळे व्यवस्थित ॲक्टिव्हिटीज, माझ्या सगळ्या हालचाली व्यवस्थित आहेत. मी आज बसू शकते. महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी मी योगा केलं, मी मांडी घालून बराच वेळ बसू शकते ना. मांडी घालून जे योगासनं असतात ते मी व्यवस्थित करू शकलेले आणि ते खाली बसून, मी खाली बसता येत नव्हतं मला, पण मी छान खाली बसून योगासनं केल्या. मी खूप पूर्णपणे समाधानी आणि खुश आहेत. मला जी मंडळी भेटायला येतात ते सुद्धा मला चालताना बघून खुश आहेत. महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाई रडत होत्या मी आली तेव्हा, त्या खूप आनंदात आहेत आणि ते व्यवस्थित छान आनंदाने मला म्हणजे रिस्पॉन्ड देत आहेत. त्यानं म्हणजे सगळेजण खूप खुश आहे. माझे मिस्टर जे खूप त्रासले होते 2 महिन्यापासून, मला शुगर 1-1.5 वर्षापासून आहे आणि 10 वर्षापासून थायरॉईड आणि BPचा आजार मला 4 वर्षापासून होता. त्यामुळे मला चेस्ट पेन पण व्हायचं. रुमॅटिझममध्ये एक असं असते की हार्टला, आपल्या हृदयालासुद्धा ते इफेक्ट करतं आणि ती सुरुवात नुकतीच झालेली होती. त्याच्यामुळे मला माधवबागमध्ये येऊन पंचकर्म करणेच होतं. मनाशी मी पक्कं ठरवलं आणि मिस्टरांची मला योग्य 100% साथ मिळाली. मला घरच्यांची सगळ्यांची साथ मिळाली, सोबतच इथल्या संपूर्ण टीमची साथ मिळाली. मी परत एकदा संपूर्ण टीमचं खूप खूप मनापासून धन्यवाद मानते आणि मी आज छानच आहे. आज मला डिस्चार्ज होत आहे, पण संपूर्ण टीम इतकी सुंदर आहे. पंचकर्म करणाऱ्या त्या इतक्या छान करतात की मला म्हणजे आज घाईवरून येत आहे की एक फॅमिली बनलेली आहे. इथे माझं एक कुटुंब आहे. मी नक्कीच इथे अजून परत चांगल्या अवस्थेत येईन आणि मी बरेच जणांना मी नक्कीच म्हणेन की आपण एकदा तरी इथे. आज मी नेते तरी मुगाचं सूप, पण मी आनंदाने खाल्लं कारण त्याला चव होती, सुंदर होतं. मला बिलकुल कंटाळा आलेला नाही आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या बाबतीत समाधानी आणि आनंदी आहे. धन्यवाद.